नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ऐतिहासिक वाघनखं लवकरच कोल्हापुरात येणार। रामदास कदमांच्या आरोपांना उत्तर मिळणार। अनिल परबांची उद्या पत्रकार परिषद। पुण्यातील मोमीनपुरा परिसरात तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर तणाव आणि पुण्यातील लोकमान्य नगर बचाव कृती समितीचा म्हाडा कार्यालयाला घेराव। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता ठाकरेंचे अनिल परब उत्तर देणार आहेत। अनिल परब शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत। तसंच बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंबंधीही अनिल परब मोठा खुलासा करणार आहेत। शिवकालीन वाघनखं लंडनहून भारतात आल्यानंतर महाराष्ट्रभरात त्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। नागपुरातील प्रदर्शन संपल्याने ही वाघनखं लवकरच कोल्हापुरात येणार असून कसबा बावड्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। या ठिकाणी प्रशासनाकडून शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र वाघनखं कोल्हापुरात आल्याबाबत प्रशासनाकडून शाळांना परिपत्रक काढण्यात घाई झाल्याने हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाल्याचं पाहायला मिळालं। जे ऐतिहासिक आणलेले आहेत ते आमच्या बावडा एरियातील 5 ते 6 शाळांना परिपत्रक होते की आजपासून दररोज 300 विद्यार्थ्यांनी विना घेऊन ती यावून ते प्रदर्शन मुलांना दाखवून यावं। त्यामुळे आम्ही आत्ताच आलो। आत्ता समजलं की अजून काही तयारी चालू आहे, त्यामुळे आम्हाला थांबा असं सांगण्यात आलं। आम्ही थांबलो। बघू आता मग तेच आता मग परत घेऊन जायला लागले। मग यांच्याकडून काय निरोप पुढची तारीख येईल तर मग घेऊन यायचं विद्यार्थ्यांना। सूचना आम्हाला जे आले परिपत्रक की ऐतिहासिक वाघनखं आपल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये आणण्यात आले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन जे आहे ते दाखवण्यात यावं आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यातला हा एक भाग आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आणलो। हो, आता आज आमच्या शाळेनं आजची तारीख होती। आज पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत फर्ग्युसन रोडवर पोलिसांकडून बॉम्ब संदर्भातील मॉक ड्रिल करण्यात आली। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती पावले उचलायची याची तयारी करण्यासाठी हा सर्व केल्याचं सांगण्यात आलं। या ड्रिल दरम्यान झालेला स्फोट हा डमी ब्लास्ट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय। काल रात्री काही तरुणांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पुण्यातील मोमीनपुरा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे लोकांमध्ये भीती पसरली असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलाय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचना काटेकोर पाळाव्यात असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। पुण्यातील लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं म्हाडाच्या कार्यालयाला घेराव घालून निदर्शनं करण्यात आली। लोकमान्य नगर येथील विकास कामाला स्थगिती दिल्याने येथील रहिवासी आक्रमक झाले असून नुकतेच त्यांनी आमदार रासने यांच्या कार्यालयासमोर देखील निदर्शन केलं होतं। आमची जमीन आमचा भूखंड अशा घोषणा यावेळी लोकमान्य नगरच्या रहिवाशांनी दिल्या। कोल्हापुरात अभिजात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करत माध्यमिक शिक्षण विभाग आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली। ऐतिहासिक दसरा चौकातून भवानी मंडपांपर्यंत झालेल्या या गौरव यात्रेत धनगरी ढोल टाळ मृदुंगाचा गजर लेझिम लाठीकाठीचा खेळ खेळत शाळकरी मुलं सहभागी झाले होते। नमस्कार, मी राजेंद्र पाटील, कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष। आज माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहानं आणि आनंदाने या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। आमची मराठी भाषा ही प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते। साहित्यिक सांस्कृतिक वारसा लाभलेली मराठी भाषा आणि या भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हा मराठी भाषेसाठी मराठी लोकांच्यासाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा हा वारसा म्हणून आम्ही आज याचा आनंद सोहळा घेतोय। आज आम्ही चित्ररथ केलेले आहेत, मुलांचे लेझिम आहे, झांज पदक आहे, लाठीकाठी आहे, विविध माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आज दसरा चौक, हिंदू चौक ते भवानी मंडप अशी हा आमची गौरव। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स,
परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. आज जालना जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेस पक्षाकडून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. आज आम्ही सगळेजण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो. त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आलाय आणि किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सारून शेतकऱ्याला मदत करू. हे आम्ही गेल्या 15 दिवसांनी रोज सरकारचं ऐकतोय. म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला 50,000 रुपये द्या. त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला 1 लाख रुपये द्या. तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागायत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना NDRF मधून किंवा SDRF मधून 5 लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे. अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्याच, पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याचं कंबरड मोडलंय. त्याला जर ताट पाण्याने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेस जनांनी आज या ठिकाणी दिलं. बंजारा धनगर समाजासह अन्य प्रवर्गातील समाजही त्यांचा समाज आदिवासींमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी करतोय. आदिवासींमध्ये अन्य समाजाची घुसखोरी झाल्यास खऱ्या आदिवासींचा हक्क हिरावला जाईल. त्यामुळे अन्य समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करू नये या मागणीसाठी भंडाऱ्यातील आदिवासी बांधव आक्रमक झालेत. यासाठी 6 ऑक्टोबरला भंडाऱ्यात दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात असल्याची माहिती आदिवासी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सर्व संघटना एकत्र आणि त्या माध्यमानं आम्हाला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही मोर्चा काढणार. इथे आमची मागणी अशी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू. याचं कारण असं की बंजारा समाज हा मुळात जर विचार जर केला तर अफगाणिस्तानातून स्थलांतरित झालेला होता. धर्माच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे 9वे शीख गुरु तेग बहादूरजी यांची शोभायात्रा आज पुण्याच्या इंदापूर शहरात दाखल झाली. गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त ही यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचं इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. धमक्या देणं, शिवराळ भाषेत बोलणं, शिव्या देणं हे मनोज जरांगेंना त्यांच्या आईने बाळकडू दिलंय अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते. लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचे गॅझेट लागू करा, नाहीतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ देणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यावर निवडणुका न होऊ द्यायला जरांगे हुकुमशाह आहेत का असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केलाय. तर जरांगेचं आंदोलन बंदच कुठे सुरूच आहे ना. आणि याला धावसा मारणं, त्याला धमक्या देणं, त्याला काहीतरी गलिच्छ बोलणं, शिवराळ भाषेत बोलणं, शिव्या देणं हे जरांगेला खरं तर बाळकडूच दिलेलं त्याच्या आईनं. काय बोलतंय काय नाही. कुठतरी काल सुद्धा वंजारी समाजाविषयी चुकीचं वक्तव्य करण्यात आलं. म्हणजे तुम्ही बोलताल ते काही धकून घ्यायचं आणि दुसरं कोणी काही तुम्हाला बोललं की तुमच्या बुडाला आग लागती, ते चालणार नाही. कारण की आता लोकांनी ठरवलं जशास तसं आपण बोललं पाहिजे. तुम्ही आम्हाला सन्मान दिला तर आम्ही तुमचा मान ठेवू, सन्मान करू. आणि तुम्ही जर कुठं आता निवडणुका होऊन देणार नाहीत, निवडणुका होऊन द्यायला का? हा होऊन नाही द्यायला हा काय हुकुमशाह आहे? राजन तेली सोडून गेले तरी ठाकरेंच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम सिंधुदुर्गात होणार नाही. त्यांनी या अगोदर अनेक पक्ष बदलले आहेत अशी प्रतिक्रिया वैभव नाईकांनी दिली आहे. ज्या राजन तेलींनी नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यावर टीका केली तेच आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत का याची उत्तरं येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील असं देखील वैभव नाईक म्हणाले. काय परिणाम सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये होऊ शकतो? खरं तर माजी आमदार राजन तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थान सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना दिलं आणि सावंतवाडी मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं. परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय होते. सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं, तोच प्रकार अजिंठ्याबद्दल झालेला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच धावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी देण्यात आलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अराजकता निर्माण होईल. त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडी लावून काय बसणार आहे याचं उत्तर केसरकर, नारायण राणे आणि राजन तेली येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर, उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत